या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये खेळमेत पार पडली असली तरी विरोधकांनी प्रश्न विचारून वर्मावर बोट ठेवल्यानं सभासदांची समजूत काढताना सत्ताधाऱ्यांसमोर पेच निर्माण झाल्याचं चित्र दिसलं. मुख्याध्यापक संघाचे सचिव R.Y. पाटील आणि अध्यक्ष राहुल पवार यांनी कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांच्या प्रश्नांचा समाचार घेऊन समयोचित उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापक शिवाजी कोरवी, दत्ता पाटील, अजित रणदिवे, खंडेराव जगदाळे, पंडित पवार, सुरेश संकपाळ यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सभागृहाचे चांगलेच लक्ष वेधलं. विषयपत्रिकेवरील विषय वाचून दाखवताना सभासदांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात झाल्यानंतर सचिव R.Y. पाटील यांनी अत्यंत संयमानं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष राहुल पवार यांनी प्रास्ताविक केलं. काही प्रश्नांची उत्तरं देताना अध्यक्ष राहुल पवार यांचा संयम ढळल्याचं दिसून आलं. तरीही त्यांनी शिवाजी कोरवी यांच्या अडचणीत आणू पाहणाऱ्या प्रश्नास न्याय देण्याचा प्रयत्न केला. पंडित पवार यांनी टेलिफोन बिल, PMC बँक यासंदर्भातील प्रश्नांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर देण्याचा आग्रह धरला. उत्तरानं समाधान न झाल्यानं त्यांच्या प्रश्नास संघानं काय उपाययोजना केल्यास खर्चावर नियंत्रण आणता येईल याचं तौलनिक उत्तरही सांगून टाकलं. संचालक मंडळाने बरेच प्रश्न लेखी मागितले असल्याने उत्तरांची पूर्वतयारी झालेली दिसून आली. ऐनवेळच्या प्रश्नांनी मात्र काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं. मात्र सचिव R.Y. पाटील, अध्यक्ष राहुल पवार, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सल्लागार संजय पाटील यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. डॉ. रजनीकांत पवार, मिलिंद पांगिरेकर, मुख्याध्यापक संघाचे आजी-माजी संचालक, शहरातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.